नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। मुळशी तालुक्यातील टेमघर येथील दुर्गम भागात दुवा संकलन केंद्राच्या वतीने सोलर दिव्यांचे व शाळेतील मुलांना वह्या दप्तर वाटप। टेमघर तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील दुर्गम भागातील मोरा व खरब वस्तीवरील गरजू कुटुंबांना दुवा संकलन केंद्राच्या वतीने सोलर दिवे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांगुरमाळ व मोरा खरब या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या, स्वेटर, दप्तर वाटप करण्यात आलं। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ गोगटे मॅडम म्हणाले की दुर्गम भागातील नागरिकांना सुखसुविधा मिळाव्यात व त्यांच्या जीवनात बदल व्हावा या दृष्टीने आम्ही ग्रामीण भागात काम करतो। पुढील काळात मोरा व खरब वस्तीवरील नागरिकांना फाउंडेशनच्या वतीनं पुढील महिन्यात दोन्ही जिल्हा परिषद शाळेला ग्रंथालय पेटी आणि शेतकऱ्यांना जे काही करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं ग्रामस्थांना आश्वासन दिलं। त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आणि साथ असणं आवश्यक आहे। यावेळी युवा सरपंच सचिन मरगळे यांनी मोरा व खरब वस्तीसाठी विविध समस्यांच्या अनुषंगाने सहकार्य करण्याची विनंती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली। यावेळी सरपंच सचिन मरगळे, उपसरपंच अनंता मरगळे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मरगळे, ग्रामपंचायत सदस्य विमल मरगळे, अर्चना फडके, संपदा सहस्त्रबुद्धे, प्राची देशपांडे, मयूर उभे व ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद आंबवणे यांनी केलं, तर माननीय उपसरपंच मारुती मरगळे यांनी आभार मानले। मुळशी प्रतिनिधी मलिक कोकरे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।